गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन साधक हालते अति प्रेमाने शुद्ध मांडले आसन आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करते मी वंदन कार्य तुझे सिद्धीच जाया दे मज आशीर्वचन दे मज आशीर्वचन दे मज आशीर्वचन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन. काही जणांनी व्हिडिओ चालू ठेवले तर बरं पडेल. जय गजानन. गेल्या वेळी आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली होती. पुन्हा एकदा माऊलीच्या चरणी नतमस्तक होते. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. हरिभक्त परायण श्री दासगणू महाराजांना वंदन करते. तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते आणि दुसऱ्या अध्यायाचा पुढचा भाग आता आपण बघूया. गेल्या वेळी आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली होती. आपण बघितलं की माऊली निघून गेली आणि बंकटलालाला हुरहुर वाटायला लागली. न आले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडे पाहावे तिकडे भास हो लागल्या त्यांचा खाचे असे नाव श्रोते ध्यास उगाच उग्या नसती पोर चेष्टा हे आपण बघितलेलं आहे. बंकटलालाला महाराजांचा ध्यास लागला. जसं गेल्या वेळी मी सांगितलं की पहिल्या अध्यायात आपल्याला महाराजांनी ध्येय सांगितलेलं आहे आणि ते ध्येय त्या ध्येयापर्यंत आपण कसं पोचू तर त्याची सूत्र आता एक एक आपल्याला द्यायला लागलेले आहे. मार्ग अनेक आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. सगळे मार्ग एकमेकांमध्ये असे गुंतलेले आहेत. कर्म मार्ग आहे. इकडे भक्तीच्या वाटेवर बंकटलाल यायला लागलेला आहे आणि त्याला महाराजांचा ध्यास लागलेला आहे. ती तळमळ ती ओढ त्याच्यात निर्माण झालेली आहे. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीचाची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीचाची. गायी चरायला नेतात रानावनामध्ये. कधी कधी एखादी गाय हिरवं गवत दिसतं त्या गवताच्या मागे 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 ती निघून जाते कुठेतरी आणि वाट चुकते. इकडे घरी बांधून ठेवलेलं असतं वासरू, तिची वाट बघत असतं. सगळ्या गायी परत येतात पण आपली आई परत आली नाही म्हणून ते वासरू तळमळत असतं. इकडे तिकडे गोल 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 वासराला बांधून ठेवलेलं असतं पण तरीही त्याच्या गळ्यात जे तर्राट जी दोरी असते त्या दोरीची जेवढी लांबी त्याच्यात त्याला जितकं भटकता येईल तितकं ते भटकत असतं, गोल गोल फिरत असतं. का? आपली आई. आई कधी येणार? आई कधी येणार? चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीचाची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. कसं आहे, गाय आणि म्हैस ह्यांच्यामध्ये एक फरक जो मला कळला तो असा की गायीचं वासरू जे असतं ते वासरू दुसऱ्या कुठच्या गायीजवळ पाठवलं तर ते तिच्याकडे जात नाही. गायीच्या वासराला कळतं आपली आई कोण आहे आणि ते आपल्या आईकडेच जातं. म्हशीच्या रेडकूचं मात्र तसं नसतं. म्हशीचं बाळ जे असतं ते दुसऱ्या म्हशीकडे पाठवलं तरी तिच्याकडेही जातं.
भूक लागली की दूध हवं एवढंच माहिती असतं, पण गाईचं वासरू मात्र आपली आई येईपर्यंत ताटकळत असतं, वाट बघत असतं. आणि तसंच सगळे संत हे सद्गुरू आहेत. सगळे सद्गुरू हे संत आहेत, पण सगळे संत हे आपले सद्गुरू नाही. कारण काहीतरी मेसेज आलेला आहे. ऑलरेडी नेहा स्पॉटलाइट आहे, म्हणजे मला दिसतंय, नाही दिसत आहे का? ऑलरेडी ताई स्पॉटलाइट आहेत. तुम्हाला नाही दिसत आहे? दिसतंय ना? ओके ताई, करा तुम्ही. आहात, काही नाही प्रॉब्लेम ताई. सगळे सद्गुरू हे संतच असतात, पण सगळे संत हे आपले सद्गुरू नसतात. फरक जाणून घ्या. एवढे संत आहेत, साईबाबा आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत, टेंबे स्वामी महाराज आहेत. किती नावं घेऊ तेवढी थोडी आहेत. पहिल्या अध्यायात सगळ्या संतांच्या मालिकेची पूर्ण यादी आलेली आहे. कितीतरी संत त्यांचं वर्णन दासगणू महाराजांनी केलेलं आहे. पण हे सगळे संत असले तरी आपले सद्गुरू आपले गजानन माऊली. काय फरक असतो? तर अतिशय विद्वान आणि अतिशय भावपूर्ण अ, प्रवचन ज्या करतात त्या आदरणीय मंदाताई गंधे यांच्या मुखातून हे ऐकलेलं आहे की संत आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक काय. तर आपण जातो एखाद्या दुकानात आणि त्या दुकानात असे रेडीमेड ड्रेसेस लावलेले असतात. अगदी ते आपल्या साईजला परफेक्ट फिटिंगचे असतीलच असं नाही, पण रेडीमेड कपड्यांच्या दुकानात असेच कपडे मिळतात जे नंतर आपण अल्टर करून वगैरे घालतो. आणि सद्गुरू हे कसे असतात तर एखादं ड्रेस मटेरियल आपल्याकडे आलं की ते आपण घेऊन टेलरकडे जातो आणि टेलर आपलं माप घेऊन त्या मापाचे कपडे शिवून देतो. मंदाताई गांधी असं म्हणालेले आहेत की संत आणि सद्गुरू यांच्यामध्ये हा फरक आहे की संत काय, तर संत म्हणजे रेडीमेड कपड्यांचं दुकान. ते आपल्याला आशीर्वादच देणार आहेत. कुठल्याही संताकडे आपण गेलो तरी आपल्याला शुभ आशीर्वादच मिळणार आहेत. आणि आपलं संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो, असं राजगणू महाराजांनी म्हटलेलं आहे. कुठल्याही संतापाशी आपण गेलो तरी सुद्धा आपलं कल्याणच आहे. पण सद्गुरूपाशी जेव्हा आपण जातो तेव्हा सद्गुरूशी आपले ऋणानुबंध असतात आणि त्या ऋणानुबंधांमुळे आपल्या मापाचे कपडे जसे टेलर आपल्याला शिवून देतो तसंच आपली वृत्ती काय आहे, आपल्याला काय गरज आहे, आपलं हित कशात आहे, हे आपल्या सद्गुरूंना इतकं छान माहिती असतं की ते आपल्याकडून तशी साधना करवून घेतात. हा फरक संत आणि सद्गुरू. तसे गजानन माऊली आपले सद्गुरू आहेत. सिद्ध कोटीचे संत आहेत, पण ते आपले सद्गुरू आहेत आणि त्यांना माहिती आहे आपलं हित कशात आहे. बद्दल सांगत होतो आपण की चुकलेल्या धेनूची वत्सशुद्धी करीचाची तैसी लालाची स्थिती झाली विबुध हो. एक विनंती आहे, कोणीतरी व्हिडिओ ऑन ठेवा. मला कोणीतरी समोर दिसू देत पार्टिसिपंट्स. जय गजानन, ऐकू येत आहे का? येते. सगळ्यांना आवाहन आहे, जर शक्य असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे आपल्याला अजून छान ऐकता येईल आणि वक्त्याला पण हुरूप येतो सांगायला. ऍक्च्युली ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑन ठेवा. मला कोणीच दिसत नाहीये. म्हणजे आहेत काही व्हिडिओ ऑन पण ते मला दिसत नाहीये.
एनिवे ठीक आहे. ओके. चुकलेल्या धेनूची वत्सशुद्धी करीसाठी तैसी बंकट लालाची स्थिती झाली विबुध हो. परमार्थातली माऊली आणि लौकिकातली माऊली याच्यामध्ये फरक आहे. जसं आता सांगितलं संत आणि सद्गुरू यांच्यामध्ये काय फरक आहे, तसंच लौकिकातली आपली आई आपल्या कल्याणाचाच विचार करते कायम. चांगदेव 65 मध्ये चांगदेवांना ज्ञानेश्वर माऊली सांगतेय की तुझं माझं निमित्त करून माझी आई म्हणजे निवृत्ती माऊली आपल्याला खाऊ देते. आणि हा खाऊ कसा आहे, तर जी आपली लौकिकातली आई आहे ती मुलांना खाऊ देते आणि तो खाऊ मुलं खातात ते बघून तिलाच आनंद होत असतो, तिला समाधान मिळतं किंवा आपण बाळासाठी खाऊ आणला आणि तो इतक्या आवडीने तो खातोय यात तिला कोण आनंद होत असतो. पण एखादी गोष्ट आपल्या मुलाला आवडते म्हणजे आई जो खाऊ आणून देते तो खाऊ बुद्धीमध्ये भेद निर्माण करणारी असते. म्हणजे काय, तर मुलाला चॉकलेट आवडतं म्हणून चॉकलेटच आणते. त्याच्याऐवजी जर दुसरं काही आणलं तर मूल तितक्या आवडीने ते खाणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली चांगदेव 65 मध्ये म्हणते की फरक काय आहे, तर जी परमार्थातली माय म्हणजे आपले गुरु असतात तेही आपल्याला खाऊ देतात. पण तो खाऊ कसा असतो, तर स्वानुभवाचा खाऊ असतो. आणि तो खाऊ बुद्धीत भेद निर्माण करत नाही, उलट जे भेद असतात ते सगळे संपवून टाकतो. अशी ती परमार्थातली माऊली असते. त्या माऊलीचा शोध बंकट भक्त घेत आहे. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची तैसी बंकट लालाची स्थिती झाली विबुध हो. पुढे आपण सगळा प्रकार बघितले आहे की वडील विचारतायत की तुला काय होतंय, बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा ईशा असह्य यातना होती कशाच्या सांग मग. तू पोरा तरडा ज्वान नाही कशाची तुला वाण ऐसे साच असून चिंतातुर दिसेल. आपण हे सगळं बघितलेलं आहे. पण वडिलांपाशी बंकट भक्तांनी काहीही सांगितलेलं नाही, काहीतरी सांगून केले पित्याचं समाधान. पुढे रामाजीपंत देशमुख वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली. त्यांनीही त्याला सांगितलं की जे ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतोस ते कदाचित कोणीतरी योगी असावे. कुठेतरी बंकट भक्ताच्या मनात आहे की हे संतच आहेत, मी ओळखलंय हे संत आहेत. पण तरीही कसं आहे, बंकट भक्तांनी कथा कीर्तन ऐकलेली आहेत. भागवतात बद्दल तो सांगतोय की खरी साधू पिशा परी जगी वागती वरी वरी यायची व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. पण अनुभव नाहीये, स्वानुभव नाहीये आणि म्हणून वडिलांपाशी बोलायला छाती होत नाहीये. रामाजी पंत देशमुख ते सांगतायत की बरोबर आहे, तो योगीच असावा कुठेतरी. पण तरीही अजून मनाची 100% खात्री झालेली नाहीये. आणि असं अशांत मन असताना तिकडे येत आहेत गोविंद बुवा. जेव्हा मन अशांत असतं आणि आपण अशा वेळेला एखाद्या कथा कीर्तनात प्रवचनात जाऊन बसतो आणि तिथे श्रवण करतो. श्रवण भक्ती नवविधा भक्ती मधली पहिली पायरी सांगितलेली आहे. का, कारण जे जे काही आपल्या कानावर चांगलं पडतं त्याने आपण बद्धावस्थेकडून मुमुक्षु अवस्थेकडे बदलत जातो. तर म्हणून श्रवणाचं अतिशय महत्व आहे भक्ती मार्गामध्ये. असं बंकटलाल श्रवणासाठी गोविंद बुवांच्या कीर्तनात जाऊन जायला निघालेले आहेत. गोविंद बुवा टाकळीकर कशी ईश्वरी योजना असते की बंकट भक्ताला प्रथम दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर बंकट भक्ताबरोबर पितांबर शिंपी त्यांना भेटलेले आहेत. पितांबर शिंपी सुद्धा भोळे भाविक आहेत. जसं गेल्या वेळी सांगितलं तसं की आपण एखाद्या मार्गावरून चालायला लागलो की त्याच मार्गावरून जाणारे पांथस्थ आपल्याला भेटतात
जे ज्यांच्या बरोबर आपले विचार जुळतात, समविचारी लोक एकत्र येतात. तसंच परमार्थ मार्गावरून चालायला लागलो की परमार्थ मार्गावरूनच चालणारे आपल्याला मित्र मैत्रिणी आप्तेष्ट भेटत जातात. गोविंद बुवा टाकळीकर, गोविंद बुवा टाकळीकरांबद्दल सांगायचं झालं तर खरं तर त्यांचं आडनाव आडनाव आहे क्षीरसागर, गोविंद बुवा क्षीरसागर. पण ते बार्शी टाकळीचे म्हणून त्यांना टाकळीकर असं नाव पडलं. जसं परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी यांचं खरं नाव होतं पुरुषोत्तम सिद्ध महाराज टाकळीकर, पण ते नांदेडहून शेगावला आले म्हणून लोक नांदेडचे बुवा म्हणत गेले आणि नांदेडकर गुरुजी झाले. तसंच इकडे गोविंद बुवा टाकळीकर असं त्यांना, टाकळीहून आले, बार्शी टाकळीहून, म्हणून टाकळीकर असं त्यांना नाव मिळालं. तर हे गोविंद बुवा टाकळीकर यांच्या पूर्वजांची खूप पुण्याई होती. गोविंद बुवांचे आजोबा संत पदाला पोचलेले होते. अतिशय पुण्यवान, वयाच्या खूप लवकरच त्यांनी घरदार सोडून साधना केलेली होती. पुन्हा त्यांना त्यांच्या गुरूंच्या आज्ञेवरून पुन्हा एकदा ते प्रपंचात आलेले होते आणि पुढे त्यांना विश्वनाथ नावाचा जो मुलगा झाला त्यांच्यापासून गोविंदबुवा टाकळीकर यांचा जन्म झालेला आहे. आणि गोविंदबुवा लहान असताना एका साधूने सांगितलेलं होतं की ह्या मुलाला धार्मिक गोष्टींची खूप आवड असणार आहे आणि तो जे सांगेल ते इतकं छान रसाळ आणि सुंदर सांगेल की लोक तल्लीन होऊन त्याची कथा कीर्तनं ऐकत बसतील. ही भविष्यवाणी गोविंदबुवा लहान असताना एका साधूने केलेली आहे. असे हे गोविंदबुवा शेगावात आलेले आहेत. आणि कुठे आलेले आहेत तर मोठ्यांच्या शिवमंदिरात. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल पण तरी पुन्हा एकदा सांगते, माहिती असलं तरी सुद्धा या अनुषंगाने, की मोठे मंदिर जे आहे, आपल्या याच्यात दिलं आहे, मोठे नावाच्या सावकारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणून मोठ्याचं मंदिर असं ह्याला म्हणायला लागले. हे मोठ्याचं जे मंदिर आहे त्या मंदिरात आपण आता गेलो तर पूर्ण संस्थांनी इतकं सुंदर तिथे मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिरात जे शिवलिंग आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे आणि बाजूलाच विष्णूची मूर्ती आहे. आपण आत्ताही गेलो तरी आपण ते बघतो, तो सगळा जीर्णोद्धार केलेला आहे. पण पूर्वी सुद्धा त्या मंदिरात हरी आणि हर असे दोन्हीही होते. हरिहराचं मंदिर, मोठ्यांचं मंदिर आता ते म्हणतात, कारण मोठे या सावकाराने त्याचा जीर्णोद्धार केला. तर ह्याचं महत्व असं आहे की ह्या स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन साक्षात भगवंत कृष्णाने घेतलेलं आहे असं म्हटलं जातं. आपल्याला भागवतातल्या कृष्णलीला, त्यांच्या अनुषंगाने कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह याबद्दल आपण ऐकलेलं असेल, नसेल ऐकलं तर कधीतरी या गजानन विजय ग्रंथावर आपण जे बोलत आहोत कधी तसा उल्लेख आला तर आपण त्याच्यावर बोलू. पण विदर्भात रुक्मिणी होती आणि तिला आणायला जेव्हा कृष्ण आलेले होते तेव्हा त्यांनी वाटेत या शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हटलं जातं. तर असं हे अतिशय पवित्र असं मोठ्याचं मंदिर, त्या मोठ्याच्या मंदिरात गोविंद बुवांचं कीर्तन होणार आहे. बंकटलाल आणि पितांबर हे कीर्तनाला चाललेले आहेत आणि इतक्यात समर्थ दिसले फरसावरी बसलेले. गेले उभयता धावून, मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून जेवी द्रव्य गटाते पाहून कृपण जाय हपापोली, हे सगळं आपण बघितलेलं आहे. मग पितांबरे शिंप्याला पाठवलं, हा तुंबा घेऊन ओढ्यावरून पाणी आण. बंकटलालाला सांगितलेलं आहे, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाल सावकार, लोक त्याच्याकडे मागणी करायला येतात, पण इकडे बंकटलालाला मागणी करायला पाठवलं तेही माळणीच्या घरात. कसली? झुणका भाकरीची. बंकटलालांनी क्षणाचाही काहीही विचार न करता जाऊन माळणीकडनं झुणका भाकरी मागून आणलेली आहे आणि आपल्या माऊलीला खायला दिलेली आहे. बंकट भक्त महाराजांचा झालेला आहे.
आणि आता पितांबराची परीक्षा झाली आणि पितांबर शिंपी सुद्धा महाराजांचे झालेले आहेत. का? दोघांनीही गुरु वाक्यावर निष्ठा ठेवलेली आहे. बंकट भक्ताला तर महाराजांनी सांगितलंय की मी शेगावात का आलो परत. त्यांना उपाधी आवडतच नसे तरी सुद्धा ते शेगावात परत आलेले आहेत. का? कारण भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतचे ते तुझ्या जवळ होते, म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल की. बरं, इथपर्यंत कथा येते आणि पुढे ते नाणं काढून दाखवतात तेही आपण बोललेलो आहोत की हे नाणे तुमचे व्यवहारी, मला नाही याची जरुरी, हेही सांगितलेलं आहे. आता पुढे महाराज त्यांना सांगतायत की जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की महाराजांना गबाळेपणा अजिबात आवडत नाही. म्हणजे काय? ह्याला गबाळेपणा म्हणायचं किंवा काय आपण म्हणू शकतो याला, की अव्यवस्थितपणा आवडत नाही. तुम्ही कीर्तनाला आलेला आहात, मी इथे तुम्हाला भेटलो म्हणून फक्त माझ्याजवळ बसून राहू नका. ज्या कामासाठी आलात ते काम करा. म्हणजे मी इथे आहे, मी इथून ऐकतो असं ते म्हणाले, पण तुम्ही आता गोविंद बुवांच्या कीर्तनात जाऊन कीर्तन ऐका असं ते सांगत आहे. दोघे आले. आता पुढचं कथानक सुरू होत आहे. काय घेतलेलं आहे निरूपणाची? भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक 11 स्कंधाचा हंस गीतामधील. काय हे योग असतील, म्हणजे विचार करून करून असं वाटतं की भगवंताचं नियोजन किती परफेक्ट असतं आणि आपण मात्र काहीतरी काहीतरी योजना करत असतो. मानवाचे अवघे बेत सिद्धीचं जाणे अशक्य. कारण परमेश्वरी नियोजन जे असतं ते काहीतरी वेगळंच असतं आणि असं काही घडवून आणतं की आपल्यालाही असं वाटतं, अरे हे कसं झालं, हे कसं घडलं. काय घेतलेला आहे? भागवतातला 11 स्कंध जो ज्ञानाचा स्कंध आहे, त्या स्कंधात हंस गीता हा भाग येतो. हंस गीता काय आहे? तर उद्धवाने कृष्णांना एक प्रश्न विचारलेला आहे की मन हे कायम विषयांमध्ये अडकलेलं असतं, त्या मनाला विषयांमधनं काढून परमेश्वराच्या चरणांची कसं लावायचं, हे जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा भगवंत कृष्ण सांगताय की हाच प्रश्न पूर्वी सनत कुमारांनी ब्रह्मदेवाला विचारलेला होता. सनक सनंदन सनातन सनत कुमार ही हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि त्यांनी ब्रह्मदेवाला हा प्रश्न विचारलेला असताना ब्रह्मदेव उत्तर द्यायच्या आधी विष्णू हंस रूपाने आले आणि त्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सुरुवात केली, म्हणून त्याला हंस गीता असंही म्हटलं जातं. या हंस गीतेतला एक श्लोक गोविंद बुवांनी घेतलेला आहे. तो श्लोक कोणता ह्याचा जरा तपास केला. काही ठिकाणी काही वेगळा उल्लेख आहे, पण हंस गीतेमध्ये जर एक श्लोक आलेला आहे तर तो असा आहे की मनसा वचसा धृत्या गृह्यतेन्यैरपींद्रियैः अहमेव न मत्तोन्य इति बुद्ध्यध्वम बुद्ध्यध्वम मंजसा. म्हणजे काय? तर कायेने, मनाने, कायेने, वाचेने, दृष्टीने जे जे काही दृष्टीस पडेल ते सगळ्यामध्ये मी व्यापून राहिलेलो आहे, दुसरं काहीही नाही. हे त्यांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. इकडे गोविंद बुवांनी पूर्वार्ध विशद केला आणि त्याचा उत्तरार्ध बाहेर महाराजांनी पूर्ण केलेला आहे. आणि तोही कथाभाग आपण बघितला की पुढे ते सगळ्या गोविंद बुवा म्हणतात जा त्या घेऊन मंदिरात याहो कीर्तन श्रवणाचं. बंकटलाल पितांबर आणखही गेले इतर समर्थांची साचार कीर्तनाची आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर, कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्थाच म्हटल्यावर
महाराजांनी काय केलेलं आहे. तर महाराज त्याला म्हणालेले आहेत की त्यांना म्हणालेले आहेत की ठेवी एकवाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादले अवघे ईश्वरे व्यापिले आता बाहेर काही न उरले मग हा याचा हट्ट का. नामदेवांची कथा आठवा. नामदेवांची खीर नामदेवांनी अर्पण केलेला नैवेद्य विठू माऊली स्वतःहून येऊन खाते, नामदेवांची खेळते. इतकं सगळं असताना सुद्धा नामदेवांना गुरुची गरज आहे असं साक्षात विठू माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याला ज्ञानेश्वर आणि त्या भावंडांची गोष्ट माहितीये. हा कच्चं मडकं हे सगळं आपल्याला माहितीये. आपल्याला त्याच्यात नाही जायचंय आता. पण त्यांना जेव्हा असं सांगितलं जातं की गुरुची गरज आहे, तेव्हा ते विठ्ठलाकडे जातात आणि सांगतात की आपलं एवढं सख्यत्व असताना मी दुसऱ्या गुरुकडे कशाला जाऊ, तूच हो ना माझा गुरु. आणि तेव्हा विठू माऊली सांगते की नाही रे, आपल्या दोघांमध्ये इतकं सख्यत्व आहे की तू माझं ऐकणार नाही. त्यापेक्षा तू गुरुचा शोध घे, तुला गुरु नक्की सापडेल. आणि जेव्हा ते जातात तेव्हा एका शिव मंदिरात अंधार झालेला असतो, संध्याकाळची वेळ असते आणि अशा वेळेला शिव मंदिरात ते एका जातात आणि तिथे एक वृद्ध गृहस्थ त्या शिवलिंगावर खाली गर्भगृहात ते वृद्ध गृहस्थ आडवे पडलेले असतात आणि त्यांचे पाय त्या शिवलिंगावर असतात. हे बघून नामदेव महाराज अतिशय रागावतात आणि म्हणतात, अरे हे काय आहे, तुमचे पाय त्या शिवलिंगावर आहेत. अहो तुम्ही असं पाय कसं देऊ शकता शिवलिंगावर. त्यावर विसोबा खेचर त्यांना सांगत आहेत की अरे मी इकडे नमस्कार करायला आलो आणि मी पडलो रे, माझे पाय कुठे आहेत काय मला काही कळत नाहीये, तूच माझे पाय उचलून बाजूला ठेव. आणि असं म्हटल्यावर नामदेव महाराज त्यांचे पाय उचलतायत, दुसरीकडे नेऊन ठेवतायत. पुन्हा तिकडे एक शिवलिंग तयार होत आहे, जिथून पाय उचलून जिथे ठेवतायत तिथे नवीन शिवलिंग तयार होत आहे. असं करत पूर्ण 360 डिग्री मध्ये त्यांनी त्यांचे पाय फिरवले. प्रत्येक ठिकाणी एक शिवलिंग तयार झालं आणि नामदेव महाराजांना लक्षात आलं की काय विठ्ठलाला मला सांगायचं आहे आणि हेच माझे गुरु आहेत. हे तेव्हा कळलेलं आहे की परमेश्वर हा केवळ मूर्तीत नाही, केवळ त्या शिवलिंगात नाही, तर तो सगळीकडे आहे. आणि हेच इथे सुद्धा महाराज गोविंद बुवांना सांगतायत की तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा इचा हट्ट का. पुढे असं सांगताय, जे जयाने सांगावे ते तयाने आचरावे, शब्द छलाची न करावे साधकाने केव्हाही. इथे गोविंद बुवांना महाराजांनी साधक म्हटलेला आहे. 4 अवस्था सांगितलेल्या आहेत दासबोधामध्ये पण आणि इतर सर्व ग्रंथामध्ये. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. महाराज सिद्ध कोटीचे संत आहेत. आपण सगळे बद्ध जीव आहोत. आपल्यापैकी कोणी साधकही असतील, मुमुक्षुही असतील. पण बद्ध, मुमुक्षु, साधक या अवस्थांमधून गोविंद बुवा गेलेले आहेत आणि साधकावस्थेपर्यंत पोहोचलेले आहेत. आता फक्त एकच शिल्लक होतं, ती म्हणजे महाराजांची भेट. ती इथे त्यांना झालेली आहे आणि तिथे महाराजांनी त्यांना उपदेश दिलेला आहे. पोटभऱ्या कथे करी तू न भावे भूमीवरी. कितीतरी मोठा उपदेश त्यांनी हा दिलेला आहे. जा कीर्तनक समाप्त करी मी येथून ऐकतो. आता बुवा कीर्तनात परत येत आहेत. बुवा कीर्तनी परत आले, गरजो नाव घ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. तत्पूर्वी ते म्हणतायत गोविंद बुवा की कीर्तनाची फलप्राप्ती झाली. आज मज प्रति वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे, हा सगळा तो संवाद आहे. तिकडे गोविंद बुवांना मनापासून असं वाटतं की इतके वर्ष माझ्या मुखातून जी कीर्तन कथा जे जे काही झालेलं आहे त्याचं फळ आज मला मिळालेलं आहे. इतकी महत्वाची त्यांच्या दृष्टीने आपल्या माऊलीची भेट होती. म्हणजे विचार करा की गोविंद बुवांसारखे एवढे थोर कीर्तनकार, प्रवचनकार असं म्हणतात की आयुष्यभर कीर्तन केली त्याची फलप्राप्ती महाराजांच्या भेटीने झालेली आहे. म्हणजे आपले महाराज किती थोर आहेत, किती
मोठे सिद्ध कोटीचे संत आहेत. आणि अशा आपल्या महाराजांना आपण कधी कधी गृहीत धरतो. जो पोटभऱ्या कथे करी तू न भावे भूमीवरी जा, कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजो न अवध्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. ओळखलं गोविंद बुवांनी. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले, साक्षात हे पांडुरंग, साक्षात परब्रह्म शेगावात अवतरलेला आहे. त्यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेद वाक्या परी हो, तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायाचे हे निधान जोडले त्या दबडू नका हो. हे निधान, हा ठेवा, हा सौख्य ठेवा, हा मिळायला काय केलेला आहे शेगावकरांनी? पूर्वसंचित असेल, पूर्व पुण्याई असेल, पण ह्या जन्मी बंकटलाल याने त्यांना खेचून शेगावात आणलेला आहे. अनायाचे हे निधान जोडले त्या दवडू नका. पुढची कथा कीर्तना अवघे सांग झाले. आता काय झालं? का ह्या गोष्टी दासगणू महाराजांनी दिलेल्या आहेत? आधी वडिलांनी विचारलं तरी नाही सांगितलं. रामाजी पंत देशमुखांना सांगितलंय, पितांबर शिंप्याला सांगितलंय, आणि आता मात्र ते येऊन वडिलांना सांगत आहेत. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरात गेले, बंकटलाल घरी आले आणि अतिशय आनंदाने ते आपल्या वडिलांना आता सांगत आहेत, बाबा आपल्या घराचं गजानन आणा हो. आता त्यांची खात्री झालेली आहे. गोविंद बुवांनी शिक्कामोर्तब केलेला आहे की मला वाटत होतं की हे संत आहेत, आणि आज गोविंद बुवांनी हे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हो हे संतच आहेत. आणि आता मी वडिलांना सांगणार आहे. वडिलांना सांगितलं आणि काय म्हणालेले आहेत भवानीराम, तूच आहे त्या घेऊन, ये ना त्यांना घेऊन तू. इथे भवानी रामांचा मोठेपणा दिसून येतो आपल्याला. त्यांनी बघितलेलं नाहीये महाराजांना, पण बंकटाने बघितलेलं आहे आणि आपल्या मुलावर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि सांगितलं तूच आहे त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणजे कधी भेटेल गुरुमूर्ती बदला सदनी आणावया. आता जी हुरहुर लागलेली होती ती हुरहुर निघून गेले, कारण आता खात्री आहे की हे मला परत भेटणार आहे, कधीतरी नक्की भेटणार आहे. कारण महाराज स्वतःच म्हणालेले आहेत, ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल की. हे त्याला कळलेलं आहे की आपल्या मनातली भाव भक्ती बघून महाराज आलेले आहेत, म्हणजे ते परत आपल्याला नक्की भेटणार आहेत. आणि तसंच ते पुन्हा एकदा बंकट भक्ताला भेटलेले आहेत. पुढे चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले त्या बंकटलाला प्रथम. तो सगळा कथाभाग येतो की दिनपती असता गेला, इथे बोध सूर्य उदयला, माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. दिनपती असता गेला, सूर्यास्ताच्या वेळेला महाराज त्यांना पुन्हा एकदा भेटलेले आहेत. काय वर्णन आहे की दिनपती असता गेला, इथे बोध सूर्य उदयला, माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले साक्षात, त्या वाटले नंद समर्थांच्या आसपास, गायी जमू लागल्या त्या वाटले नंद सुद्धा आला येथे साक्षात. वृक्षावरील करितात पक्षी किलकिलाट आनंदे. गायी, त्यांना सगळ्या मुख्या प्राण्यांना कळतं हो की प्रत्यक्ष भगवंत कुठे आहे. जशी तुम्हा आम्हाला ओढ आहे त्या भगवंताची, तशी त्या मुख्या जीवांना पण ओढ आहे. आणि त्यांना कळतं, त्यांना तो सेन्स आहे, त्यांना ती शक्ती आहे की त्यांना एक आता आठवलं म्हणून सांगते. अलीकडेच एका ठिकाणी महाराजांच्या एका मूर्तीची स्थापना झाली आणि परदेशात. आणि त्यावेळेला एक गाय
घेऊन आले होते ते आणि त्या परिसरात त्या गाईला फिरवलेलं होतं. महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला एका मोठ्या परातीमध्ये धान्य ठेवलेलं होतं. अशा 2-3 पराती होत्या. ती गाय आली. गाय तिने ती परात वगैरे सगळं तिच्या डोळ्याखालून गेलेलं असेल, पण तिने ती परात बघून सुद्धा ती आली, ती महाराजांच्या मूर्तीच्या इथे आपली मान अशी घासून गेली. तिकडे खाली परात होती, त्याच्यात धान्य होतं. त्या त्या धान्याला तिने तोंड नाही लावलं, पण महाराजांच्या इथे मानेला ती घासून गेली. जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तेव्हाच म्हटलं, किती या मुक्या जनावरांना कळतो. तिकडे महाराज, आपण मूर्ती बघतो, पण त्या गाईलाही समजलं की ती मूर्ती नाही, तिथे प्रत्यक्ष महाराज आहेत. आणि म्हणून ती येऊन तिकडे महाराजांना जणू ती बिलगून गेली. तर अशा त्या गायी समर्थांच्या आसपास जमायला लागल्या. त्या वाटे नंदसुत आला येथे साक्षात, वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. शेगावला आपण गेलो. पूर्वीच्या काळी अ, नारायण महाराज आणि बाळाभाऊंची जिथे समाधी आहे तिथे 2 मोठे वृक्ष होते. आता एक वृक्ष आहे, एक पण मला आता नक्की आठवत, पण त्या वृक्षावर एवढा किलकिलाट असायचा पक्ष्यांचा की मला एकदा आमच्या नात्यातल्या एकाने विचारलं होतं की संध्याकाळच्या वेळी विशेष करून आणि पहाटेच्या वेळेला त्याने मला असं विचारलेलं की खरंच तिकडे ते पक्षी ओरडत असतात का टेप रेकॉर्डर वगैरे लावला जातो. तेव्हा मला खरंच हसायला आलेलं की नाही हो, खरंच तिकडे तेवढ्या चिमण्या असतात, तेवढे पक्षी असतात. आणि मग चिंतन सुरू झालं की संध्याकाळी आपली आपली कामं करून थकून भागून आपण येतो आणि कधी मित्रमैत्रिणींना भेटतो, कधी कुठे जातो आणि गप्पा होतात. तसंच हे पक्षी सुद्धा आपल्या दिवसभराची सगळी कामं आटपत असतील, महाराजांच्या ह्या मंदिराच्या परिसराच्या बाहेर त्या झाडावर सगळ्या भेटत असतील आणि एकमेकांना आपले सुखदुःख कदाचित सांगत असतील. त्याच्यापैकी एखादी चिमणी असंही सांगत असेल, अहो, सगळ्या जीवांवर ह्या महाराजांची सत्ता आहे. आपल्या अख्ख्या गजानन विजय ग्रंथामध्ये असे कितीतरी उल्लेख आहेत. मधमाशांवर आहे, कुत्र्यावर आहे, गायीवर आहे, घोड्यावर आहे, कावळ्यांवर आहे. अशा प्रत्येक जीवावर त्यांची सत्ता चालते, मूक जीवांवर सुद्धा. तर आताही तशीच सत्ता चालत असेल ना. त्यामुळे महाराज, मला असं चिंतन झालं तेव्हा असं वाटलं की त्या ज्या चिमण्या किंवा ते पक्षी ओरडत असतात कदाचित त्यांच्या आपसामध्ये गप्पा चालू असतील की आज काय झालं, आज ना मला जरा बरं वाटत नव्हतं आणि मला अजिबात जाऊन दाणे आणायचा त्राणच नव्हता, पण पिल्लं उपाशी कसं राहणार असं. आणि आपलं शेगाव संस्थान तर माहितीच आहे कसं आहे. तिकडे असं जाऊन कुठे काही मिळेल अशी शक्यताच नाही. इतकं स्वच्छ असतं सगळं परिसर, सगळा परिसर, की तिथे एखादा दाणा पडला आणि उचलून घेणं असं कसं शक्य आहे. काही पडलं तरी लगेच सेवेकरी सेवा द्यायला येतात आणि तिथलं झाडायला लागतात. असं असताना तिथे कसं काय आपल्याला काही मिळेल. पण तरी सुद्धा आम्ही आशेने गेले. महाराजांना प्रार्थना केली की नाही हो, मला जास्ती आज उडता येणार आहे, एक तरी दाणा मिळू दे ना माऊली. आणि असं मी म्हणत तिकडे बघत होते, तेवढ्यात एका मुलाच्या हातात फुटाणे होते आणि ती पिशवी फुटली आणि फुटाणे खाली पडले आणि तो सेवेकरी यायच्या आधी पटकन मी 2 दाणे उचलून घेतले आणि माझ्या पिल्लाला आणून दिले. असेल ना, आपण आपले अनुभव जगाला सांगतो, तर त्या चिमण्याही आपापसात असं काहीतरी बोलत असतील ना. असो, वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवा बत्तीची तयारी दुकानदार खरेदी खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मुलगा सांगतोय की हे संत आहेत, वडिलांनी अजून बघितलेलं नाही, पण जेव्हा घरी घेऊन आले तेव्हा मात्र पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. म्हणजे खात्री पटली की हो, हे किती, हे संतच आहेत. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बसविले. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या फराळाची वेळ आहे आणि अशा वेळी
महाराज येऊन बसलेले आहेत. असं अंदाज लावला जातो की माघवद्य सप्तमीला प्रथम देवीदास पातुरकरांच्या इथे महाराजांचं दर्शन झालेलं आहे बंकटलालाला. आणि नंतर 4 दिवसांनी हे कीर्तन झालेलं आहे. कदाचित गोविंद बुवांचं कीर्तन हे एकादशी निमित्त असावं, कारण भागवतातल्या हंस गीतेवर त्यांनी तेव्हा हरिहराच्या मंदिरात ते कीर्तन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी महाराज भेटले. माघ महिना, माघातला माघातली चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. आणि त्याच्या 1-2 दिवस आधी कदाचित महाराज बंकटलालाच्या घरी आलेले असावे. पाटावर बसवलं. आता काय, घरात तयारी नाहीये, स्वयंपाक झालेला नाहीये, पण महाराज आलेले आहे इथे. कदाचित असंही झालं असेल की बंकट भक्त सांगत असेल की वाढा लवकर त्यांना, तुम्ही त्यांना बसवलेला आहे तर वाढा लवकर, परत ते निघून गेले तर. कुठेतरी धाकधूक धाकधूक असावी त्यांना. सगळे मी जे चिंतन झालेलं आहे त्याच्यावरून सांगते, प्रत्यक्षात काय झालेलं आहे ते माऊलीलाच माहिती, पण असं कदाचित झालं असेल म्हणून भवानी राम सुद्धा लगबगीने जे जे काही प्रकार घरात आहेत ते महाराजांच्या पानात वाढत आहेत. आणि पुढे मी शिळे आवर्जूनही असं घालीत नाही यांना, शिवाय पक्क्या रचोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. आणि ते म्हणतात भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. पुन्हा एकदा आलंय, आधी येऊन गेलेला आहे. भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. आता इथे म्हणत आहेत भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. भावे भेटतो उमापती. भाव, भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. भाव सगळीकडे सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर तो आहे भाव. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतही आवळे तैसा हरी. जिकडे आपण जे जे काही ऐकतो तिकडे आपल्याला पहिला जो दिसतो तो भाव. तुम्ही सगळं काही करत आहात त्याच्यात तुमचा भाव कसा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मागे म्हणजे अशी गोष्ट आपल्याला अनेकदा ऐकायला येते, कानावर येते की एखादा अतिशय श्रीमंत माणूस, त्यांनी त्याच्या खिशातनं 1000 रुपये दिले आणि एखादा अतिशय गरीब शेतकरी किंवा एखादा मजूर ज्याला दिवसाचे काय 10 रुपये मिळतात त्यातला 1 रुपया त्यांनी महाराजांकडे दिलेला आहे महाराजांसाठी. तर जास्त भाव कुणाचा आहे तो भाव महाराज जाणतात आणि तो भावच महाराज ग्रहण करतात. बाकी त्यांना काहीही नको. आपलं गेल्या वेळी मी बोलणं झालेलं आहे, पण पुन्हा एकदा सांगावंसं वाटलं की इतका हा भाव महत्वाचा आहे. पुढे पुढे ह्या भावाबद्दल आपल्याला अनेक वेळा पोथीत अनेक अशा ओव्या आलेल्या आहेत ज्याच्यावर आपण चिंतन करणारच आहोत. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जूनही असं घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने नेली खरी, केली खरी, आणून ठेविले समोरी तबका एकच सामर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार, गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले जेविते. जे जे काही पडेल पात्रात ते खाती भरभर. जे जे काही अतिशय शुद्ध भावाने भवानी रामांनी त्यांना आणून वाढलं ते सर्व महाराजांनी ग्रहण केलं आणि तिथेच राहिले. असं म्हणतात की कदाचित ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात की दुसऱ्या दिवशी कदाचित महाशिवरात्र असावी. बंकटलालाने महाराजांना स्नान विधी महाराजांचा केलेला आहे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारीती. आता इथे बंकट भक्ताचा अजून एक भाव आपल्याला दिसून येतो. आपण बंकट भक्ताचे एक एक गुण कसे गजानन विजय ग्रंथात उलगडून दाखवलेले आहेत हे आपण याचं चिंतन करतोय. पहिल्याच अध्यायात आपल्याला दिसलेलं आहे की त्याच्याकडे साफ दृष्टी होती ज्याने त्यांनी महाराजांना ओळखलं. नंतर असं कळून येत आहे की
एक तर ध्यास लागलेला होता, शुद्ध भाव होता आणि म्हणून महाराज परत आलेले आहे. पुढे असं दिसलेलं आहे, अहंता नव्हती, अतिशय साधी सरळ वृत्ती होती, म्हणून झुणका भाकरी घेऊन आलेले आहेत. कुठेही मनात असं मी सावकार असा भाव नव्हता, ममत्व नव्हतं, मीपणा नव्हता, म्हणून पुढच्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आणि आता इथे काय झालेलं आहे की पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारीती, ह्याचा विचार करून बघा. आपल्या घरी कोणी आलं, अतिशय महत्वाची व्यक्ती, VIP, किंवा आपले सद्गुरू आपले गुरु आले, आपले सद्गुरू आले, कोणीतरी खूप मोठी व्यक्ती आपल्या घरी आलेली आहे, आणि अशा वेळेला काय होतं, तर त्या व्यक्तीसाठी जे 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 करायचं आहे ते मीच करावं असं आपल्याला वाटतं. मग कोणीतरी येऊन जर त्यातल्या त्यात वरण भातावर तूप वाढायला गृहिणींचं फार हे असतं, फार प्रेम असतं त्या तुपावर आणि त्या वरण भातावर तूप वाढणं. तर अशी जी कामं आहेत ती आपण आपल्याकडे ठेवतो, जी अतिशय महत्वाची कामं आहेत. आणि अगदीच कोणीतरी नाही मी पण करते करायला गेलं तर ठीक आहे बाबा, तू कोशिंबीर वाढ, तू चटणी वाढ. एक छोटस उदाहरण देते की आपल्याला सगळं करायचं असतं, पण इथे बघा व्यंकट भक्ताचं मन किती विशाल आहे. त्यांनी सगळ्यांना येऊ दिलेलं आहे आणि सगळ्यांना सांगितलंय, घाला नाऊ माखू महाराजांना विशाल अंतःकरण. का महाराज व्यंकटावर एवढं प्रेम त्यांनी व्यंकटावर का केलेलं आहे, व्यंकटाला माझं का म्हणालेले आहेत, या भक्तांकडून आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यातलं व्यंकट भक्ताबद्दल आपण बघायचं झालं तरी हे सगळे गुण आपल्याला आत्मसात करायचे आहेत ते व्यंकट भक्ताकडनं, की त्यांनी सगळ्यांना संधी दिलेली आहे महाराजांना स्नान घालण्याची. कोणी दवना, कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते, अंगराग नाना परी त्याचे वर्णन कोण करी. च्या घरी उणे नव्हते कशाचे ते, घरी भरभरून संपत्ती आहे, पण त्या भरभरून संपत्तीचा विनियोग कसा करायचा हे व्यंकट भक्ताला माहिती आहे, हे भवानी रामांना माहिती आहे. त्या माऊलीला त्यांनी उष्णोदकांनी घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साच्याराचं त्यांनी स्नान घातलेलं आहे महाराजांना. स्नानविधी संपला, पितांबर तो नेचविला, ती सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. कोणी तुळशी मंजिरी वाहताय, कोणी गळ्यात हार घालताय, कोणी बेल वाहताय, जे जे काही ज्याला ज्याला करायची इच्छा होती बंकटलालांनी सगळं त्यांना ते करून दिलेलं आहे. की माझा भाव आहे माझ्या गुरूंप्रती, तसाच ह्या सगळ्या भक्तांना सुद्धा त्यांची कृपा प्राप्त व्हावी, म्हणून त्यांनाही जे जे करायचं आहे ते करू दे. आणि तसं त्यांनी सगळ्यांना करू दिलेलं आहे. आणि पुढे वर्णन आहे की सगळ्यांची सगळी मनोरथ पूर्ण झाली, जे जे काही मला करायचंय ते मी केलं. कोणी चंदन लावलेलं आहे, कोणी बेल वाहिलेला आहे, कोणी तुळशी पत्र घातलेलं आहे. महाराजांनी ते सगळं तो तो भाव, ज्याचा त्याचा भाव त्यांनी तो ग्रहण केलेला आहे. आणि त्यातून फक्त इच्छाराम शेठजी उरलेले आहेत. त्या इच्छाराम शेठजींच्या मनात होतं की प्रदोष आहे, आणि म्हणून आधी त्यांचा उपास होता, तो उपास सोडण्याआधी त्यांना महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता. आणि म्हणून त्यांनी मोठ्या परातीत, आपल्याला तो सगळा प्रसंग माहिती आहे की 2 उदी आंबे मोहर तांदुळाचा, 2 बुधी भातेचा, नानाविध पक्वानांचा थाट केला तयाने, जिलबी राघवदाचा मोतीचूर, करंजा अनारचे घीवर, चाकांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी, असं सगळं वर्णन आलेलं आहे. एवढं मोठं ताट भरून महाराजांसाठी वाढून आणलेलं आहे. आणि महाराज महाराजांनी ते ग्रहण केलेलं आहे. खातो खातो अहर्निशी यायचे म्हणायची गणप्या, काय आता अवघे अन्न, अघोऱ्या न करी अनमान, पाहू आले अवघी जण तुझ्या अघोर वृत्तीला, असं सगळं म्हणालेलं आहे. सगळं त्यांनी ग्रहण केलेलं आहे. पात्री न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा, इथपर्यंत सगळं झालेलं आहे. आणि नंतर खणाडून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली.
इथे त्यांनी आपल्याला एक लौकिकातली एक शिकवण दिलेली आहे की आग्रह करू नका. आजकाल मी अन्नाबद्दल बोलणं टाळते, कारण त्याबद्दल बोलायला लागलं तर आज इतकं बोलण्यासारखं आहे की हे जे आता आपण बघत आहोत, खाद्य संस्कृती जी होते, खाद्य मेळावे लागतात. आणि एक मला सांगावंसं वाटतं की ह्या अन्नापासून पहिल्या अध्यायात जे सांगितलं, अन्नम ब्रह्मेति ऐसी युक्ती उपनिषदांत ठायी असे, हे शरीर अन्नापासून बनलेलं आहे, त्याचं पोषण अन्नापासून होत आहे आणि नंतर ते अन्नातच मिळणार आहे आणि कोणाचं तरी अन्न होणार आहे. हे सगळं आपण ऐकतो, वाचतो, आपल्या ग्रंथात ते लिहिलेलं आहे. तरीही आपण अगदी त्यांच्यासारखे नाही, पण कुठेतरी आपणही या सगळ्या सगळ्या प्रकारांना काही अंशी बळी पडतो. हॉटेलमध्ये खावंसं वाटतं, नाही नाही म्हणू शकत आपण. आपण संन्यासी नाही, आपण संत नाही, आपण सामान्य भक्त आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालतात, त्या आपल्याला कराव्याच लागणार, त्याच्याबद्दल नाही. पण जे जे काही घडत आहे, कसं आहे, सात्विक अंशापासून मन तयार होतं. अन्नातल्या सात्विक अंशापासून ते मन तयार. अन्न जसं खातो तसं आपलं मन बनतं. तर सात्विक अन्न घेतलं तर सात्विक मन बनेल, जर तामसिक अन्न घेतलं तर तामसिक बनेल. ह्या गोष्टी विचारात घेणं अतिशय महत्वाचं आहे. अन्नाची नासाडी करू नका, ही एक गोष्ट आहेच. कारण जिकडे हल्ली आपण बघतो, लग्न म्हणा, मुंज म्हणा, कुठेही म्हणा, कसलेही कार्यक्रम म्हणा, बुफे असतात. जिथे जिथे बुफे असतात तिथे तिथे अन्न उगाचच जास्त प्रमाणात घेतलं जातं, ते वाया दवडलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला, आपल्या संस्कृतीला, आपल्या शरीराला, आपल्या समाजाला कुठेतरी ह्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम नक्कीच होत आहे. कितीतरी हल्ली फूड आउटलेट्स उघडलेले आहेत. त्या फूड आउटलेट्स मध्ये सुद्धा आपण बघतो की लहान लहान मुलं जातात अगदी अ, खायला आणि काहीतरी मागवतात आणि ते जास्ती होतं ते तसंच टाकून दिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कदाचित तेव्हा शेगावमध्ये हे सगळं काही नसावं, पण हा असा आग्रह झाला, त्याच्याही विरुद्ध महाराज बोललेले आहेत. म्हणजे महाराजांना आपल्याला असं सांगायचंय की जे अन्न सेवन करताय ते अन्न व्यवस्थित आपल्याला जितकं हवं तितकंच सेवन करा. दुसऱ्यांनाही जे आपण अन्न देतोय कुठेही आग्रह नका करू, कारण अन्नाची नासाडी होणं हे योग्य नाही. असो, हे सगळं झालेलं आहे आणि इच्छाराम शेडगींचाही मनोरथ त्यांनी पूर्ण केलेला आहे. अ, त्याच्यानंतर काय झालेलं आहे, तर इकडे महाराज आसनी होते, ते वदले वदनी भजनाशिया मिशानी गण गण गणात बोते. पहिल्यांदा गण गण गणात बोते हा मंत्र आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये आलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत, पण तरी इथपासून सुरुवात होते. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले, म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला, नामरूप कोठून झाला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयाचं काय नाव स्वतः आपण, त्यांनी आपलं नाव सांगितलं का? नाही. कुठून आले काय, काहीही माहिती नाही. जर महाराजांनी हा विषय कुणाला काही सांगितलं नाही, आपण त्या गोष्टी का शोधायला जायचंय? मी आधीच सांगितलं तसं, जिथे दासगणू महाराजांनी या ग्रंथात म्हटलेलं आहे की महाराज अयोनी संभव होते, तिकडे त्या सगळ्या चर्चांना एक पूर्ण विराम आपण द्यावा. महाराज अयोनी संभव होते बास, इथेच थांबावं. मग ते कुठून आले, कसे, काय काय, आपले महाराज आपल्यावर कृपा त्यांची आहे बास, इतकंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे त्यांनी गणगण गणात बोते हे त्यांचे भजन हमेशा चाले, म्हणून गजानन हे नाव त्यांना दिलेलं आहे. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, अस्ति भाती प्रियम. अस्ति
म्हणजे जे आहे, आहे आणि आहे याचं त्रिकाला बाधित सत्य. सत म्हणजे अस्ति. भाती, ज्याच्यामुळे हे सगळी सृष्टी भासमान आपल्याला होते, आपल्याला दिसते, ते जे आतलं शिवतत्व आहे, जे अ, चित तत्व आहे, ज्याला अ, चैतन्य जे आहे, ते चैतन्य म्हणजे भाती अस्ति, भाती प्रियम. आनंद, ईश्वर कसा आहे तर आनंद घन ईश्वर आहे. तर सच्चित आनंद अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. म्हणजे काय तर सच्चिदानंद स्वरूपात आपले महाराज कायम निमग्न असतात, उन्मनी अवस्थेत आहेत. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदानं वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. हे सच्चिदानंद रूपामध्ये सदैव लीन राहणं, उन्मनी अवस्थेत कायम असणं, हे हा जो स्वानंद आहे त्या स्वानंदामध्ये महाराज कायम मग्न असायचे. आणि तो स्वानंद कशाचीही त्याला उपमा देणं शक्य नाही, त्याची उपमा त्यालाच असे, असं दासगणू महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हणतात की आषाढीची पंढरपूर किंवा सिंहस्थी गोदा तीर किंवा कुंभमेळ्याची साचर गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात भक्त येऊ लागले. आता महाराज तिथे शेगावात आलेले आहेत. हे कोणी जाऊन दवंडी पिटलेली नव्हती, पण मधू तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण. एखाद्या ठिकाणी संत आले की ते ती बातमी सर्वदूर पसरते आणि लोक आपोआप तिकडे खेचले जातात. तशीच त्यांच्याकडे बंकटलालांच्या घरी यात्रा येई नित्य नवी. समाराधना होती पाही. तिथे रोज अन्नदान व्हायला लागलेले बंकट भक्ताकडे इतर भक्त येऊन सुद्धा समाराधना करत होते. आणि बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. पुढे असं म्हटलेलं आहे, स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कुठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा येई नवी, समाराधना होती पाही, त्या ते वाणीचा शेषही थकून जाईल निसंशय. शेषाचं उदाहरण इकडे दिलेलं आहे, कारण ईश्वराबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की वेद श्रुती सुद्धा नेती नेती न इति न इति. ते असं नाहीये, तर ते असं नाहीये, असं ईश्वराचं वर्णन करताना थकून गेलेल्या आहेत श्रुती. तसंच शेष आपल्या हजार मुखांनी सुद्धा त्यांचं वर्णन करू शकलेला नाहीये ईश्वराचं, तेच इथे लिहिलेलं आहे. त्या ते वाणीचा शेषही थकून जाईल निसंशय, तेथे माझा पाड कोण. दासगणू महाराज स्वतःला म्हणतात की मी काय इथे वर्णन करू जिथे शेष थकून गेलेला आहे. अवघे मध्ये नारायण निमित्त करून माझ्या मुखा. आता पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की समर्थांची दिनचर्या सांगतो मी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाय मज पामरामती नसे, कधी करावे मंगल स्नान, कधी कधी हाळात जाऊन, कधी कधी प्रार्थना करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार, वायूच्या गतीचा नय ठरविता कोणाची. आता जे नियम असतात अध्यात्मामध्ये ते साधकावस्थेत लागू असतात. साधक जेव्हा साधना करत असतो तेव्हा त्या साधनेच्या वेळी जे आवश्यक यम नियम, जे जे काही ज्या मार्गाने चाललेलो आहोत त्या मार्गाचे ते नियम त्या साधकाला साधकावस्थेत लागू होतात. एकदा सिद्ध कोटीचं संत झाल्यावर, एकदा साक्षात्कार झाल्यावर, एकदा भगवंताशी एकरूप झाल्यावर, मग कसलं बंधन आणि कसले नियम आणि काय. जिथे दुसरं काही बघतच नाही हो, जिथे मी तू पणाची झाली, पणाची झाली बोलवण, अशी जी तुरी अवस्था येते, अशी जी ऐक्य अवस्था येते, अशा वेळेला काय नियम आणि काय. त्यामुळे कसली दिनचर्या.
महाराजांची. म्हणून तर कदाचित लोक पिता म्हणायचे त्यांना. कुठेही बसावं, कुठेही खावं, कुणाचंही खावं, कसंही खावं. कारण बाल उन्मत्त पिशाच ह्या सिद्ध कोटीतल्या संतांच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. कधी लहान बालकासारखं महाराज कुणाशी गोट्या पण खेळायचे लहान मुलांबरोबर. उन्मत्त समर्थ रामदास स्वामींचं एक पिशाच्य अवस्था तिथे सज्जनगडला एक जागा आहे. त्या जागेचं नाव पण आहे तसं की तिथे रामदास स्वामींनी ते पिशाच्य रूप धारण केलेलं असं. तर हे जे सिद्धकोटीचे ह्याबद्दल अजून नंतर बोलता येईल. माझ्या मते वेळ झालेली आहे. आपल्याला दुसरा अध्याय पूर्ण करायचा आहे. की त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाची चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी पण पुढे लिहिले नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. ह्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. हे श्री गजानन चरित्र असो. आता पुढील अध्याय भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श होवो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात ईश्वरा ते दासगणू शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः समाप्तः. हरे नमः हरे नमः हरे नमः. नमः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. झालेली सेवा गजानन चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जे जे काही चिंतन झालं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी राहून गेल्या असतील पुढच्या अध्यायामध्ये जर ते आठवलं तर ते सांगेन. आता इथे थांबते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज बोलते. जय गजानन. धन्यवाद ताई. एक मिनिट. मला काही कोणाचेच व्हिडिओ आज दिसले नाही अनफॉर्च्युनेटली. ऍक्च्युली आज मी मोबाईल वरनं कनेक्ट केलेलं आहे त्यामुळे कदाचित त्या स्क्रीनचं काही हे असेल. पण मला आता सुद्धा फक्त मीच दिसते. हो का? अच्छा. आहेत बऱ्याच जणांचे ऑन होते ऍक्च्युली. मी दिसते तुम्ही का? स्क्रीन स्क्रोल करायला पाहिजे. स्क्रीन स्क्रोल केला की तुम्हाला सगळे स्क्रीन दिसतील मोबाईलवर असाल तर. अं, दिसतो. ओके. धन्यवाद ताई. नेहमीप्रमाणे खूप छान. आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे ऍक्च्युली. धन्यवाद. अनघा याचं. अनघाताई तुमच्या जेटलॅग मुळे त्रास होत असेल थोडासा. ऐकू येत नाही नीट. हा 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 चालेल. हा नाही जेटलॅग्स वगैरे काही त्रास नाही एकदम फ्रेश आहोत आम्ही. आणि तुम्हाला दिसतोय का आम्ही आता व्हिडिओ ऑन आहे? हो. हा बरोबर ओके. खूप सुंदर. खरं तर अगदी वाट बघत होतो की कधी 9:30 वाजतायत आणि कधी हे सेशन सुरू होतोय. आणि आज महाराज पुन्हा बोलून घेतात. खरंच वेगळे अप्रोचेस आणि वेगळा दृष्टिकोन तुम्ही दिलात. आणि मला असं वाटलं की आपली दृष्टीच आता आपल्याला विस्तारायला हवी. तर ती सृष्टी दिसणार आहे महाराजांनी जी निर्माण केलेली आहे ती. आणि दृष्टी जर आपली संकुचित असेल तर आपल्याला हे दिसणार नाही आहे. त्यामुळे हा एक मला महत्वाचा मुद्दा वाटला. आग्रह अन्नाचा जो केला जातोय आपल्याकडे, आपण अगदी भरभरून उभेच असतो. म्हणजे लोक नको म्हणत असतात, पंक्तीवर पंक्ती उठत असतात, आपण आग्रह करत असतो, अन्न वाया जातं. हा पण एक संदेश महाराजांचा खूप महत्वाचा वाटला. आणि अजून म्हणजे सगळ्यात महत्वाचं वाटलं की बंकटलालांचे जे काही गुणधर्म तुम्ही सांगितलेत ते दिसले नाहीत की अनेक लोकांना त्यांनी 100 लोक येऊन त्यांची सेवा करतायत, त्यांना आंघोळ घालतायत, त्यांना चमेली दवना वगैरे हे करतायत. म्हणजे बंकटलाल केवढी त्यांची विशाल हृदय होतं ते. आणि खरंय. म्हणूनच महाराज त्यांच्याकडे आले. म्हणजे आपल्याला जर खरंच हे आचरणात आणायचं असेल तर आपला तो कोतेपणा आपल्याला काढायला हवा इथे. Absolutely. आपल्यालाही तशी दृष्टी आपली विशाल करायला हवी. हे मला खरंय. असं अगदी म्हणजे जे दिसलं नव्हतं ते तुम्ही दाखवताय ताई. तुमच्याद्वारे महाराज दाखवतायत. खरंय. खूप धन्यवाद. जय खूप गजानन. धन्यवाद. ताई समर्थ सद्गुरू. नमस्कार. नमस्कार. आजचा
महत्वाचा एक असा योगायोग आहे की आपले जे होस्ट आहेत ते सध्या शेगावला आहेत आणि तिकडनं हे सगळा अध्याय हा कंडक्ट होतो आहे. अरे वा. अश्विनी सुवीर आणि अश्विनी अरे वा. ते एका झाडाखाली आहेत. कुठे आहात तुम्ही आता शेगावला? फक्त निवास नाही, मध्ये का बाहेर कुठे आहात? शेगावच्या आनंदी कुठे? विहार. अरे वा आनंदी विहार. वा वा वा. बर बर बर. मस्त. हा आणखी एक म्हणजे योगायोग आहे. खरंच आहे. किती छान. माऊलीला नमस्कार सांगा. हो हो. म्हणजे उद्या आम्हाला नक्की प्रश्न पडला ऐका. होता हा की आता हा सेशन ते त्यांच्या द्वारे होतंय ना हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे, ते कसं होणार असा हम्म. प्रश्न होता की शेगावला गेलेत आता तिथून कसं होणार आहे, रेकॉर्डिंग होणार का? पण सगळे प्रश्न महाराजांनी सोडवलेले आहेत आणि त्यांना अटेंड पण करायला मिळालं आणि आता तर ते रेकॉर्डिंग शेगावला गेलेत मग तर प्रश्न पडायची गरजच नाहीये. खरंय खरंय. आमच्या डोळ्यात अश्रू येतात म्हणजे की काय आता शब्द नाहीयेत बोलायला. आणि जय खुद्द गजानन महाराज शेगावात वधवून राहून घेतात. तुम्ही मोठ्यांच्या आणि मंदिरात खुद्द जाऊ शकता. अरे वा. आणि खुद्द नाही आणि खुद्द शेगावात राहून महाराजांचं चरित्र असं उलगडून सगळं ऐकायला सविस्तर मिळणं. समजणं त्याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं खरंय. आणि हे त्यांना लाभलंय. आणि अजून एक योगायोग सांगते की नांदेडकर गुरुजींचं चरित्र त्यांच्या हातात ते शेगावला जायच्या आधी पोहोचलेलं आहे. अरे आदल्या वा दिवशी आले. वा मी वा वा. घेऊन आली इथे मस्तच. इथं वाचायला. छान. अगदी महाराजांच्या पादुकांवर ते एकदा ठेवा आणि वाचायला घ्या. महाराजांना एवढा आनंद होता नांदेडकर गुरुजींबद्दल काही सांगायला लागले की हो हो अतिशय मी आवड. हा अंतरंगातले शिष्य आत्ताचे असं म्हणायचं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद की मलाही सेवा करायला देताय. मलाही त्यातून खूप आनंद मिळत आहे. आणि खरंच सांगते काही काही गोष्टी अशा विचार केलेल्या सुद्धा नसतात ते महाराज वदवून घेतात. त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांना जातं. आणि नांदेडकर गुरुजींचे आशीर्वाद. नक्कीच खरंय. जय गजानन. म्हणजे समर्थ जय सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आपला जय. पुढचा जय. सेशन कधी आहे? तुमचा शुक्र आहे. 5 जून. जून आहे. 5 जून. बरं ठीक आहे. हम्म. तिसऱ्या अध्यायाची. सो 5 जूनला सगळ्यांनी उपस्थित राहावं. आपला सेशन आहे ताईंचा पुढचा अध्याय. अभिप्रायासाठी नेहमीप्रमाणेच आपला ग्रुप उघडा असेल. कोणाला प्रतिक्रिया द्यायच्या तर तेव्हा तुम्ही व्यक्त होऊ शकता. हम्म. धन्यवाद. धन्यवाद. जय ताई, खूप गजानन. धन्यवाद. जय खूप गजानन. धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू ताई. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. जय गजानन.